स्ट्रेट कर, काजळ लावत जा, आणखी छान दिसशील. पण केस पोर्सचा प्रॉब्लेम असेल किंवा खूप जास्त ॲक्ने असेल, स्किन टेक्स्चर थोडंसं खराब. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सुट्टीचा दिवस आहे, सकाळी उशिरा उठणं झालं आणि छानपैकी आता मी तयार झालेली आहे. गुड मॉर्निंग म्हटल्यापेक्षा आता 15 मिनिटात गुड आफ्टरनून होणार आहे, कारण खूप उशीर झाला आहे. सकाळी बरीचशी कामं केली पण मी काहीच शूट केलेलं नाहीये. आता सुट्टीचा दिवस, लेट उठलो होतो, 8 वाजता उठले. त्यानंतर पाणी वगैरे पिलं, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि मग बाहेर वॉकसाठी गेलो, कारण एकदम मस्त वातावरण होतं. आणि आम्ही घरी येईपर्यंत रियांशची आंघोळ, ब्रश सगळं झालं होतं. त्याला असं सरप्राईज द्यायला आवडते की बघा मी अभ्यास केला आहे, बघा मी आंघोळ केली आहे असं. तर आल्यानंतर ना सहसा मी संडेची कामं टाळते आता, पण काही कामं अशी असतात जी दोघांनी मिळून केली ना तर जरा लवकर होतात. म्हणजे खिडक्या पुसून घेणे, थोडी जाळी साफ करणे, विंडो साफ केल्या आणि मी वॉश बेसिनचा एरिया पूर्ण साफ केला. मावशी काल पण आल्या नव्हत्या, आज पण आल्या नव्हत्या. बरीचशी भांडी होती, सगळी घासून टाकली आणि पूर्ण तो एरिया पण क्लीन करून टाकला. ती मला आत्ता आम्ही ना लंचसाठी बाहेर चाललो. ॲक्च्युली कालच जाणार होतो, असं काहीतरी पावभाजी किंवा असं काहीतरी खायचं होतं. म्हटलं चला रात्रीपेक्षा हे बेटर आहे. सो आत्ता जाणार आहोत. आणि काल मी डॉक्टरांकडे गेली होती, तर त्याचं मी तुम्हाला नंतर सांगते. आता मी अशी छान तयार झाली आहे. ड्रेस तर नवीन आहे आणि मी असा हलकासा मेकअप केला. मेकअप खूप असा नाही आहे, फक्त बीबी क्रीम वापरलं आणि ही जी स्टिक वापरली आहे ना, हा जो ग्लो दिसतोय तो त्या स्टिकचा परिणाम आहे. काजळ मी बहुतेक वेळा लावतच नाही, खूप हेवी मेकअप असेल तर लावत असते. तुमच्यापैकी बरेच जण मला म्हणतात की तू केस स्ट्रेट कर, काजळ लावत जा, आणखी छान दिसशील. पण केस स्ट्रेट करण्याचा मी विचारच करणार नाही आहे, कारण एकदा मी ट्रीटमेंट करून बघितली आणि त्याचा हा असा परिणाम आहे. इथे असा जर भांग काढला ना तर ही पूर्ण गॅप दिसते माझी. सो ती रिस्क मला परत घ्यायची नाही आहे. जसे आहेत तसे, कधी वाटलंच स्ट्रेट करायचं तर माझ्याकडे जे स्ट्रेटनर आहे ते मी वापरत असते. आणि काजळ जेव्हापासून चष्मा लागलाय ना तेव्हापासून मी कमी केलंय. त्यातही खूप दिवसानंतर लावलं की थोडे डोळे असे जळजळ करायला लागतात, पण हे ठीक आहे, म्हणजे छान वाटतं. नो मेकअप लुक वाटतो. आणि लिपस्टिक मी 2 शेड मिक्स करून लावलेले आहेत. एक तो इनसाइडचा आउटर लाईन म्हणजे लिप लायनर म्हणून यूज केला आणि मध्ये न्यूड शेड यूज केला. छान तयार झाल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते ना, मस्त असं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आता मी तयार तर झालेली आहे, पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे परफ्यूम. तर मी माझे जे लो बजेट परफ्यूम आहे ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत. पण काही परफ्यूम असे आहेत जे खरंच मला खूप आवडतात. याचं बजेट थोडं 1000-1500 पर्यंत जातं. दोन्हीही एस ऑलिव्हरचे आहे आणि मस्त आहे. म्हणजे मी ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओ याचा करणार होते, पण आज उद्या करत करत ते राहून जातं. म्हटलं चला आता वेळ आहे माझ्याकडे, स्वयंपाकाची घाई नाही आहे, काहीच नाही आहे. तर हे 2 परफ्यूम आहे. हा तुम्हाला मिळून जाईल. हा मी शॉपमधून घेतला होता, हा मी टॅग करते. पण एस ऑलिव्हरचे बाकी पण टॅग करते, कारण मी बरेचसे ट्राय करून बघितले. खूप 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 मस्त होते. त्यातल्या त्यात मला हा आणि हा खूप जास्त आवडला होता. आय थिंक हा 1500चा आहे आणि हा काहीतरी 1200 की 1000 रुपयाचा होता. सो खूप मस्त आहे. म्हणजे ऑफिस वेअरसाठी किंवा छान पार्टीसाठी वगैरे तुम्हाला जायचं असेल ना तर बेस्ट आहे. लॉंग लास्टिंग आहे आणि जरा नॉर्मल परफ्यूमपेक्षा वेगळा असा छान मस्त सुगंध येतो. सो तुम्हाला असं थोडंसं महागडा परफ्यूम हवा असेल तर, खूप महागडा नाही आहे, 2000-3000 असे पण परफ्यूम मिळतात. पण नॉर्मल थोडीशी रेंज वाढवा. आणि हा परफ्यूम जो मी टॅग करते, एस ऑलिव्हरचे आणखी पण परफ्यूम मी टॅग करते. याची तर बॉटल पण खूप क्यूट आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर मी टॅग करते. मला दोन्ही आवडले ॲक्च्युली, पण सगळ्यात जास्त मला हा आवडला. खूप 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 सुंदर आहे. रियाज उठ ना, उभा राहा, बघू दे ते शर्ट कसं दिसतं. तो दुसरा का नाही घातला पॅन्ट? जेवायला चाललोय फक्त, आणि एवढं कशाला तयार व्हायचं? आपण नाही विचार करत ना तसं. जाऊ दे, चल. नाही घालणार आहे, दुसरा पॅन्ट घाल, दुसरा जीन्स घाल. जेव्हाही मिसळपाव खायची असते तेव्हा आम्ही इथेच येतो. वाकडमध्येच हे आहे सात्विक मिसळ. आता हे दुसरीकडे चेंज झालं होतं
आम्हाला मिळालं नाही पहिले, पण शोधत शोधत आम्ही पुढे आलो तर हे इथे होतं. आता गर्दी तुम्ही बघू शकता, इतकी जास्त गर्दी होती की वेटिंगवर होते. आम्ही आल्यानंतर लगेचच आम्हाला बसायला जागा मिळाली म्हणून बरं झालं, नाही तर वेटिंगवर थांबावं लागलं असतं, जे की अश्विनच्या तर खूपच जीवावर येतं. पण खायची तर इकडचीच होती. मस्तपैकी तंदुरी मिसळ ऑर्डर केली आमच्या दोघांसाठी. रियांश काही जास्त मिसळपाव खात नाही म्हणून त्याच्यासाठी पावभाजी केली आणि टेस्ट तर अप्रतिम असते. मिसळपाव ही अनलिमिटेड असते पाव, आणि पावभाजीमध्ये 6 पाव येतात, पण 4 पावशिवाय जास्त काही जात नाही, रियांशचे पण आणि माझे पण. तर मस्तपैकी आम्ही आमचा लंच एन्जॉय केला आणि त्यानंतर बाहेर पडलो. तर बाहेर येताना ना रियांशला जवळच एक पेट असतात ना तिथे, स्पेशली ते लव बर्ड्स टाईप, ते दिसलं आणि त्याचा खूप फोर्स झाला, चल ना मम्मा, चल ना मम्मा. आणि तो मला फोर्स करतो, मी अश्विनला फोर्स करते, असंच होतं आपलं. आता हे बर्ड्स जे आहेत छोटे छोटे, ते 1200 रुपये पेअर होतं आणि खालचे जे 2 बर्ड्स आहेत ना ते 6500चे होते. म्हणजे मला प्रश्न पडतो की हे बर्ड्स एक तर विकत घ्या आणि घरी आणून ते पिंजऱ्यात ठेवा. कोणी सांगितलं एवढा शहाणपणा करायला? रियांशची खूप इच्छा असते, काहीही बघितलं की त्याला हवंच असतं. त्याला पेट हवा आहे, पण त्याच्या मागे किती कामं असतात, किती केअर असते हे लहान मुलांना काही समजत नाही. असो, इथे आपलीच स्वतःची काळजी घ्यायला आपल्याला किती मेहनत लागते ना. जसं की आत्ता मला या मेडिसिन घ्यायच्या होत्या आणि मी माझा जो प्रॉब्लेम सांगितला पायदुखीचा, व्हेरिकोज वेन्सचा, त्याच्याबद्दल मला कधी कधी कमेंट्स येतात. पहिले तर स्पेशलिस्टकडे तुम्ही एकदा दाखवा जर तुम्हाला असा पायदुखीचा प्रॉब्लेम असेल आणि काही कळत नसेल तर. त्यानंतर प्रिकॉशन अशा घ्यायच्या आहेत की खूप वेळ बसायचं नाही आहे, म्हणजे तासन तास बसून राहायचं नाही, तासन तास उभं राहायचं नाही, खूप हेवी असं सामान उचलायचं नाही आणि खूप वॉक करायची तशीही आम्हाला सवय आहे. आता जरा आणखी जास्त वॉक होईल. आणि आत्तासुद्धा 1 महिन्याच्या मेडिसिन दिलेल्या आहेत, प्लस जे स्टॉकिंग्स मी वापरते ते आणखी मला कंटिन्यू करायचे आहेत. आता बघूया किती दिवस ते करावं लागेल किंवा वॉकनी, एक्सरसाइजने ते कितपत कमी होतं. बाकी अपडेट्स जसं मला काही प्रॉब्लेम आला किंवा काही सोल्युशन मिळालं तर ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करत असते. आता गोळ्या घेण्याचा खरंच खूप जीवावर येतं, पण काही ऑप्शन नाही आहे. दुखत असलं की जे नाही आवडत ते पण करावंच लागतं. या कामाचा मला नेहमीच कसा काय विसर पडतो खरंच मला माहिती नाही. मी कपडे सकाळीच मशीनमध्ये लावते आणि ते संध्याकाळी सुकत घालते. मला माहिती नाही अशी सवय कोणाला आहे, पण या गोष्टीचा मला खरंच खूप विसर पडतो. शेवटी ते कपडे वाळत टाकले. संध्याकाळ झालीच होती तर मस्त चहा बनवला. आता सकाळची ब्लॅक कॉफी आणि संध्याकाळचा चहा टोस्ट असं सध्या चालू आहे. पण ॲक्च्युली संध्याकाळचा चहा पण बंद करायचा आहे किंवा मग विदाऊट शुगर घ्यायचं आहे. सो बघूया ते कितपत आणि कधी होतं. तर ते दोघंजण मूवी बघत होते म्हणून मी बाल्कनीत आले, कारण मला बाल्कनीतच चहा एन्जॉय करायला आवडतो. छान वाटतं मला माझ्या या छोट्या छोट्या प्लांटसोबत. आज सकाळी इतकी जास्त घाई झाली होती ना की झाडांना मस्त फुलं आली आहेत. 4-4 फुलं आली आज जास्वंदाला. त्यानंतर हे जे गोकर्णाचं आहे त्यालाही फुलं आली होती, पण सकाळच्या घाईमुळे काही लक्षात राहिलं नाही. वातावरण तर मस्त दिसतंय, पण पावसाचा काही नेम नाही, कधीही पाऊस येऊ शकतो. पण बाहेर पडायचं नाही का मग, म्हणून म्हटलं की जाऊ दे, पाऊस येवो किंवा न येवो आपण बाहेर पडूया, ॲटलिस्ट वॉक तरी करून येता येईल. दुपारी झोपल्यानंतर ना चेहऱ्यावर थोडीशी स्वेलिंग येते आणि बाहेर पडायचं असेल किंवा मग तुम्हाला मेकअप करायचा असेल, कधी कधी असं होतं की आपल्याला बाहेर जायचं असेल तर दुपारची आपण झोप घेतो, त्यानंतर चेहऱ्यावर थोडीशी स्वेलिंग येते. किंवा मग सकाळी उठल्यानंतर पण बाहेर पडायचं असेल तर ही एक टिप तुम्ही करू शकता. मस्त चेहऱ्यावर बर्फ लावून घ्यायचा. डायरेक्ट बर्फ नाही लावायचा, एकतर कापडामध्ये घ्या किंवा मग अशा कॅरीबॅगमध्ये घ्या. पूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरची स्वेलिंग पण कमी होते आणि पोर्स पण थोडे कमी होतात. छान फेरफटका मारून आल्यानंतर खरंच जरा फ्रेश वाटतं आणि वॉक पण आत्ताच होऊन गेला, त्यामुळे रात्री जायची गरज नाही. आत्ता 8ला 10 कमी आहे. खिचडीचाच कुकर लावायचा आहे आणि आधीपासूनच प्लॅनिंग असतं ना, त्यामुळे मी काय करते, म्हणजे आधीपासूनच जर प्लॅनिंग असेल तर डाळ आणि तांदूळ जायच्या आधीच सोक करत ठेवते, म्हणजे 1-1.5 तास मस्त ते सोक होतात. आणि आज तर ठरलेलं होतं की आत्ता बाहेर गेलोय तर काही खायचं नाही, कारण ऑलरेडी ते पाव जिरले नव्हते संध्याकाळपर्यंत. आत्ता कुठे जरा बरं वाटतंय म्हणून म्हटलं की चला खिचडीचं फिक्स बेत होता, तर आता खिचडीचा कुकर लावते. रियांश इथेच बाहेर खेळतोय लॉबीमध्ये. अश्विन गेले त्यांच्या मम्मी पप्पाकडे, ते घरीच नव्हते, आता आले आहेत तर भेटणं पण होते. आणि चॉकलेट्स खूप दिवसापासूनचे राहिलेले होते त्यांना द्यायचे, तर ते देण्यासाठी ते गेले. सो त्यांना यायला पण 8, 8:30, 9 वाजतीलच. 8 कुठे, 9 वाजतीलच. तोपर्यंत मला असं वाटलं की एक माझा ड्रेस आलेला आहे जो मी बर्थडेसाठी मागवला होता. ॲक्च्युली 2 ड्रेसेस आहे.
तर ते मला तुमच्याशी शेअर करायचे होते. पण आत्ता ना थोडं लाईटमध्ये मला वाटतं शेअर केल्यापेक्षा उद्या सकाळी मी तुमच्याशी ते शेअर करेल, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. खूप छान आहे, म्हणजे असं असतं ना उत्सुकता, जसं मी नेहमी सांगत असते की घालून बघितलं की तुमच्याशी मी तो लगेच शेअर करते. पण म्हटलं नाही, थोडं पेशन्स, उद्याच्या व्हिडिओमध्ये तो शेअर करेल. आता काही नाही आहे, टी व्हीवर एखादी मस्तपैकी सिरीज लावते. जेव्हापासून ते हे घेतलं आहे नवीन सबस्क्रिप्शन, तेव्हापासनं कोणती ना कोणती सिरीज मूवी बघणं चालू आहे आणि त्यातही वेळ जातो. सो आता रात्रीचं मला एक फक्त स्किन केअर तुमच्याशी शेअर करायचं आहे, जे मी फक्त 8 दिवसातून एकदाच करत असते संडेला यासाठी आठवण पण राहते आणि रात्रीचं थोडंसं उशिरा झोपणं होतं, तर ते स्किन केअर पण होऊन जातं. सो ते मला फक्त तुमच्याशी शेअर करायचं आहे, बाकी दॅट्स इट. पण ते स्किन केअर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते मी कशामुळे करते, त्यांनी मला काय इफेक्ट झाला, हे मी जेव्हा ते अप्लाय करेल ना तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. सकाळी वॉकला गेलो होतो, तर मेथी आणि कढीपत्ता घेऊन आले. आता टी व्ही बघता बघता तो निवडून ठेवते. आणि अजून एक सांगते की फ्रीचा कढीपत्ता आणल्यापेक्षा ना जरा 10 रुपये एक्स्ट्रा द्या आणि जास्त कढीपत्ता आणा, म्हणजे कशामध्येही तडक्यामध्ये टाकता येईल आणि तो आपला जास्त इनटेक होईल. आपल्या मुलांसाठी चांगला आहे, आपल्यासाठी चांगला आहे, हेअर ग्रोथसाठी आणि तसंही. त्यामुळे फ्रीच्या फंदात पडू नका, जरा 10 रुपये एक्स्ट्रा द्या आणि जास्तीचा आणा. ही क्रीम आठवड्यातून मी एकदा वापरते आणि माझ्या 3 महिन्याच्या एक्सपिरियन्सवरून आज जेन्युइन रिझल्ट मी याचा तुम्हाला देणार आहे. आठवण राहावी म्हणून प्रत्येक संडेला वापरत असते. सगळ्यात आधी तर चेहरा धुवून घेतला, फेस वॉश केलाय, ड्राय केलाय आणि त्यानंतर ही क्रीम अप्लाय करायची आहे. खरं तर डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट केल्यानंतर वापरायची असते. पण जर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स असतील तर 0.025% यापेक्षाही आणखी येतं. पण मी ही वापरते, जी की तुम्हाला सजेस्ट करेल मी. सो यासाठी ही पॅच टेस्ट किंवा इरिटेशन होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. तर अगदी तुरीची डाळ असते ना तेवढं मी हे घेतलं आहे क्रीम आणि आता पूर्ण चेहऱ्यावर लावून घेणार आहे. ज्यांना पिंपल्स आणि ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल किंवा ॲक्नेनंतरचे मार्क्स किंवा अनइव्हन स्किन टोन असेल, त्याच्यामध्ये हे मदत करतं. फाईन लाईन्स किंवा स्किन टेक्स्चर रफ झालं असेल त्यासाठी, ओपन पोरसाठी. आता ओपन पोर्स पूर्ण बंद करत नाही, पण ते थोडं कमी करायला मदत करतं आणि स्किन टेक्स्चरसुद्धा स्मूथ दिसायला लागतं. चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल ते सुद्धा या क्रीममुळे कमी होऊ शकतं. अशी पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतल्यानंतर 5 मिनिटांनी मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आणि शक्यतो ही क्रीम रात्रीच लावायची. आता याचा मला कसा रिझल्ट मिळाला हे सांगते. ओपन पोर्स थोडे कमी झालेले आहे, स्किन टेक्स्चरमध्ये फरक दिसतोय, थोडी स्मूथ दिसायला लागली आहे चेहरा, स्किन, आणि मला चांगला रिझल्ट मिळाला. असं नाही आहे की प्रत्येकाला असा रिझल्ट मिळेल. सो म्हणूनच मी सांगते की पॅच टेस्ट करा किंवा थोडं इरिटेशन होत असेल तर बंद करा किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण तुम्हालाही असे सगळे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे ट्राय करू शकता. छान रिझल्ट मिळाला मला म्हणूनच. आणि हां, असं नाही आहे की एका महिन्यातच रिझल्ट मिळेल. मी तेच म्हटलं की मला 3 महिने झाले आणि त्यानंतर आत्ता मी तुमच्याशी ही क्रीम शेअर करते आहे. सो जर तुम्हाला असं पोर्सचा प्रॉब्लेम असेल किंवा खूप जास्त ॲक्ने असेल, स्किन टेक्स्चर थोडंसं खराब झालं असेल तर त्यासाठी तुम्ही ही क्रीम वापरू शकता. मी मिळाली तर टॅग करते किंवा मग तुम्हाला नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला ती क्रीम मिळून जाईल. 5 मिनिटानंतर जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरता तेच वापरायचं आहे. मी सकाळी जे मॉइश्चरायझर वापरते हे सेटाफिलचं, तेच मी रात्री पण वापरत असते. सो असं छान लावून घ्यायचं अँड दॅट्स इट, आठवड्यातून एकदा. सो चला, आत्ता मी ही एक क्रीमच मला शेअर करायची होती आणि व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि जसं की मला बरेच कमेंट येत होते सध्या काही महिन्यांपासून, काही दिवसांपासून, की खरंच तुझ्या स्किनमध्ये थोडा फरक दिसतोय. तर मी काही चेंजेस केलेले आहेत खाण्यापिण्यामध्ये पण आणि थोडे क्रीममध्ये पण, जसं की मॉइश्चरायझर वापरणं, ते क्रीम वापरणं. सो कारण आता कसं होतं ना, थोडे व्हिडिओज वगैरे बनवावे लागतात, तर कधी मेकअप करावा लागतो. घरी असताना आपण तेवढं स्किनवर अप्लाय करत नाही, पण एखादं कुठल्या प्रोडक्टचं शूट करायचं असेल तर थोडं मेकअप करावा लागतो, हलका का असे ना. तर त्यामुळे अशी थोडी प्रिकॉशन पण घ्यावी लागते. असं बघा, अजिबात चेहरा चिकट वगैरे वाटत नाही, उलट मला आवडतो असं मस्त शायनी आणि छान वाटतं, स्मूथ वाटतं एकदम. चला, खूप बडबड केली आत्ता, पण
आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या भेटूया. बाय.